ही आहे आता आपली खेकडा थाळी. वाटी मोठी आहे कारण की मोठा खेकडा त्याच्यात बसला पाहिजे ना, रस्ता चांगला त्याच्यात मुरला पाहिजे. घरातच प्रिपेअर केलाय. हा आपण फोडणी घालू. नमस्कार, मी सुवर्णा. आत्ता आहे श्रीवर्धनमध्ये. कोकणातले तुम्ही माझे सर्व व्हिडिओ मनापासून पाहता आणि तुम्हाला आवडतं मी गेलेल्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जायला. तर मी आज आलेले आहे श्रीवर्धनमध्ये. श्रीवर्धनमध्ये हॉटेलमध्ये जेवण्यासाठी इथे बरेच ऑप्शन आहेत. जसे की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बरेच हॉटेल माझे हायलाईट मी केलेले आहेत, ते तुम्ही पाहिलेच आहेत. पण हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा मी असं शोधत होते की मला अशी एक खानावळ हवी होती जिथे मला घरगुती पद्धतीचा मस्त खेकड्याचा रस्सा, कोळंबीचा रस्सा आणि फिश फ्राय ताजे मिळतील. तर मी अशाच खानावळमध्ये आज आलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण त्याचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि व्हिडिओ तुम्ही बघत असताना इथे कसं यायचंय हे देखील मी सांगणार आहे. चला आपण जाऊया त्यांच्या खानावळमध्ये. बरं, या खानावळचं नाव एकदा सांगते. खानावळचं नाव आहे साई गणेश खानावळ. गेले बरेच वर्ष श्रीवर्धनमध्ये ते खानावळ चालवत आहेत. मी सुप्रिया कर्देकर. 2011 पासून मी या व्यवसायामध्ये आहे. अगोदर माझ्याकडे 4 वर्ष लांबे हॉलिडे यांची किचन होतं. ते मी 4 वर्ष चालवलं. माझ्या मुलीची 12वी आल्यानंतर मी ते सोडलं आणि मग 2 वर्ष माझ्याकडे व्हाईट हाऊस म्हणून होतं. ते मी 2 वर्ष केलं. पण तिथे वादळामध्ये सगळं झाल्यानंतर नुकसान खूप झालं, अजून ते बंद पडलं. मग मी 2-3 वर्ष घरी केलं माझ्या. पण मला जागा अपुरी पडते म्हणून मी आता हे नवीन ते सेटअप घेतलंय. आणि ते नवीन आहे, त्याच्यामध्ये माझ्याकडे सहलीच्या वगैरे कॉन्टॅक्ट 8-10 वर्ष माझ्याकडे सहली येतात शाळेत. नाटकाचा प्रयोग घेऊन जेव्हा मच्छिंद्र कांबळे आले होते म्हणजे बाबूजी आमचे, हा, तेव्हा ते सुद्धा माझ्या हातून जेवून गेलेले आहे. सविता मालपेकर, संजीवनी जाधव सगळेजण जेवून गेलेले आहेत. आता या तुमच्या खानावळमध्ये तुम्हाला साथ कोणाकोणाची मिळते? माझे मिस्टर दीपक कर्देकर, माझी मुलगी कावेरी आणि माझे जावई, माझा मुलगा धीरज. म्हणजे नॉनव्हेज मध्ये तुम्ही कोणताही पदार्थ त्यांना सांगितला तर ते तुम्हाला रेडी करून देऊ शकता. पण किती तास आधी तुम्हाला ह्याचं प्रिपरेशन लागतं? साधारण 1-1.5 तास अगोदर. 1.5 तास आधी. हो, बरं. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी खाली हायलाइट केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि इथे जेवणाला येण्याआधी त्यांना कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. बीच पासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती हे त्यांची खानावळ आहे. तर व्हिडिओ सुरुवात केलेलीच आहे आपण. आता तुम्ही बघत असाल या साईडला इथे खेकड्याचा रस्ता आहे बघा, तयार झालेलाच आहे. हे बघा, मी त्याच्यातला खेकडा तुम्हाला नंतर दाखवणार आहे जेवायला बसताना. सरप्राईज तुमच्यासाठी ठेवलेला आहे थोडं. इथे तुम्ही बघू शकता कोळंबी त्यांनी सोललेली आहे. हे बघा, प्रॉन्स, मोठे प्रॉन्स आहेत आणि याची प्रिपरेशन सुरू आहे. इथे त्यांनी सुरमई घेतली आहे ना का, सुरमई त्यांनी मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. हे बघा, अगदी फ्रेश आहे. फ्रेश होते म्हणून छोटे घेतले, नाहीतर मोठे पण असतात. म्हणजे मी मुंबईची आहे आणि मी खरं सांगते, मोठे मोठे सुरमईचे पीस खाण्यापेक्षा जर तुम्हाला बेबी सुरमई वगैरे मिळाली तर ही चवीला त्याच्यापेक्षा जास्त चांगली असते. नक्की ट्राय करून बघा. आणि ते फ्रेश असते. फ्रेश असते, बरोबर आहे. बरं, आणि ह्या साईडला आमची ताई इथे त्यांची चपाती करत आहे आणि भाकरी सुद्धा सुरू आहे. पीठ मळून झालेलं आहे. एक 15 मिनिटात गरमागरम जेवण माझ्या समोर येणार आहे. तोपर्यंत तुम्ही बघा कापवत हे सगळं पटापट कसं प्रिपेअर करतायत. बरं, आता ताईने सुरुवात केलेली आहे चपाती आणि भाकरीला. ताई, तुझं नाव सांगतेस का? नमस्कार, मी कावेरी. मी आईला मदत करते खानावळीमध्ये. तसंच मी प्रोफेशनली जॉब पण करते. बरं, जॉब कुठे करते मग? मी श्रीवर्धन मध्ये जॉब करते. CMSME रेडियंट कॅश मॅनेजमेंट मध्ये. त्याच्यानंतर मी ऍग्रीकल्चरच्या लास्ट इयरला डिप्लोमा मध्ये. अरे वा. आणि ब्युटिशियन पण आहे प्रोफेशनली.
मग पार्लर सुद्धा आहे का? हो, पार्लर अरे वा, मग कुठे आहे सांग, म्हणजे आम्हाला जे इथे येऊन काही करावं असं वाटलं तर नक्की निवांत करू शकतो. की माझं दिया ब्युटी पार्लर म्हणून पार्लर आहे, श्रीवर्धन मध्येच आहे. बरं, तुझा नंबर सुद्धा म्हणजे मी समोर हायलाइट केलेला आहे. जर पार्लरसाठी तुम्हाला स्पेशली यायचं असेल, काही करायचं आपलं राहिलेलंच असतं, पण इथे निवांत वेळ असेल आणि तुम्हाला करायचं असेल तर तायडीला नक्की कॉन्टॅक्ट करा. कधी. थँक्यू. आता आपण कशाचं प्रिपरेशन करतोय? कोळंबी रस्सा. आपण याच्यात थोडासा हिंग घालूया. टेचलेला लसूण. ही चांगली कळली. यांचे घरगुती मसाले फक्त कलरसाठी याच्यात टाकायचे. म्हणजे मालवणी मसाला, भंडारी मसाला. बर, हा तुम्ही घरात प्रिपेअर केलाय? हा. आपण फोडणी घातली. पाणी घालून घ्यायचं. हे तिखटाचं प्रमाण तुम्ही कसं हवं तसं तुम्ही टेस्टनुसार देऊ शकता. कमी जास्त तिखट जसं आपल्याला पाहिजे. बरं, हा कोळंबी रस्सा सुरू आहे आता. त्याला मीठ घालायचं याच्यात. आणि यामध्ये तुम्ही कोकम सुद्धा टाकलं होतं. आमसूल टाकलेले. टाकलं मीठ. परत एकदा पाणी आणि मिक्स करून घ्यायचं. एक उकळ आली की कोळंबीचा रस्सा रेडी. काकू, मग आता पुढचे प्रिपरेशन काय सुरू आहे? मी आता सुरमई फ्राय करते. बर, इथे सुरमई मगाशी आपण मॅरिनेशन केलेली. हे तुम्ही काय घेतलं त्याच्यासाठी? ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ, रवा, आपला जो मसाला घरगुती आणि मीठ, बस इतकंच घेतलं. हे आपण करणार. आणि तेलामध्ये तुम्ही काय केलंय? लसूण टाकलंय का? लसूण टाकलंय, म्हणजे फ्लेवर छान येईल नाही का? लसूणचा फ्लेवर छान येतो.
आत्ता मी सुरू करत आहे कोळंबी थाळीपासून. ही कोळंबी थाळीमध्ये मला गरमागरम तांदळाची भाकरी आलेली आहे, सोलकढी आहे, भात आहे आणि ह्याच्यामध्ये कोळंबीचा रस्सा येतो आपल्याला. हे बघा मोठे प्रॉन्स आहेत चांगले आणि त्याच्यामध्ये सुरमईचे असे पीस येतात. ही संपूर्ण थाळी आपल्याला 350 रुपयाची मिळणार आहे. या व्यतिरिक्त खेकडा थाळी सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. खेकडा थाळीमध्ये सेम हेच आयटम आहे. मला काकू आणून देत आहेत, आता ती थाळी प्रिपेअर होत आहे. फक्त एक वाटी चेंज केली तर ती खेकडा थाळी येते. पूर्ण एक मोठा खेकडा त्याच्यामध्ये असतो आणि तसा रस्सा असतो. बाकी हेच सगळे आयटम आहे आणि ती थाळीसुद्धा 350ला इथे अवेलेबल आहे. मी तुम्हाला टेस्ट करून पहिला सोलकढी सांगते. मस्त आहे. म्हणजे जेवायला आपल्याला जर छान मिळत असेल, जेवायला चांगलं मिळत असेल ना, तर आपण दरवेळेला तिथेच येतो. बघूया आपण. कोळंबीची एक स्वतःची टेस्ट असते ना, ती बरोबर सगळी रश्श्यात आलेली आहे. मस्त झालेली आहे कोळंबी. बरं, ह्याच्यामध्ये रस्सा तुम्ही परत एक वाटी लागली तर घेऊ शकता, त्याचे एक्स्ट्रा काही चार्जेस नाही आहेत. सुरमई सांगते कशी आहे. सुरमई सुद्धा कमी वेळेत चांगली मॅरिनेशन केलेली आहे. तिखट मसाला मस्त मुरला आहे त्याच्या आतमध्ये. मला तर थाळी खूप आवडलेली आहे. श्रीवर्धनला येणार असाल तर इथे नक्की ट्राय करा. काकू, माझी खेकडा थाळी झाली आहे का? खेकडा थाळी पण मी तुम्हाला दाखवते. ही आहे आता आपली खेकडा थाळी. वाटी मोठी आहे कारण की मोठा खेकडा त्याच्यात बसला पाहिजे ना, रस्सा चांगला त्याच्यात मुरला पाहिजे. हे बघा, खेकड्याचे असे 2 भाग केलेले आहेत कारण की आतून ते स्वच्छ केला जातो आणि मग त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकून हा रस्सा केला जातो. हा बघा, छान छान छान. आता मी सेम आहे ही सुद्धा थाळी. सोलकढी आपल्याला 1 वाटी दिलेली आहे, भात आहे, सुरमईचे पीस सुद्धा त्याच्यात अवेलेबल असतात, खेकडा फ्राय, भाकरी, चपाती, तुम्हाला काय हवं ते तुम्ही घेऊ शकता. या दोघांची प्राइस 350 रुपयेच आहे. प्लस तुम्ही जर सकाळी मार्केटला जाऊन, म्हणजे जीवना बंदर इथून जवळ आहे, तिथे जाऊन जर तुम्ही मासे आणले तर तिथून मासे आणल्यानंतर इथे तुम्हाला ते गरमागरम बनवून सुद्धा दिले जातात. त्याचे रेट सुद्धा मी सांगणार आहे. लवकरच त्याचाही व्हिडिओ तुम्ही यूट्यूब चॅनलला बघणार आहात. चला, गरमागरम जेवून घेते. पण तुम्हाला खेकडा कसा लागतो ते टेस्ट करून सांगायचंय नाही का? मी सांगते ना. अच्छा, रस्सा टेस्ट करून सांगते तुम्हाला. कोळंबीचा रस्सा वेगळा टेस्ट करतो, ह्याची टेस्ट वेगळी आहे. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेन की जर इथे तुम्ही येणार असाल तर खेकडा थाळी आणि कोळंबी थाळी आणि सुरमई थाळी सुद्धा नक्की ट्राय करा. बरं, आता मी जेवून घेते. लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.